नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यामध्ये. महाड शहरापासून फक्त 23 किलोमीटरच्या अंतरावर आपण एक तुमच्यासाठी ॲग्रिकल्चर प्लॉटची डील घेऊन आलेलो आहोत. टोटल प्लॉट साईज जी आहे ही अराऊंड 10 एकर्सची आहे. रिसेल प्रॉपर्टी आहे, 2च सातबारे आहेत. तुम्हाला पुण्यापासून पण ही प्रॉपर्टी जवळ आहे. तुम्हाला पुण्यापासून ही जागा फक्त 126 किलोमीटरचं अंतर आहे आणि मुंबईपासून तुम्हाला 187 किलोमीटर अंतर आहे. निसर्गरम्य परिसरामध्ये हे लोकेशन आहे. आजूबाजूला वाडी वस्ती आहे. तुम्हाला जर प्लांटेशन वगैरे करायचं असेल तर ही जागा तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. किंवा तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करायचे तरी तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे. मोठ्या मोठ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जी जागा तुम्हाला मिळते ही डांबर रोड टच आहे. एस टीचा रोड आहे. मुंबईवरून पण इथपर्यंत एस टी येतात. एस टी सर्व्हिसेस आहेत तुम्हाला इथे. महाडपासून तुम्हाला इथे एस टी येते किंवा रिक्षाने तुम्ही येऊ शकता. स्वतःच्या गाडीने तुम्ही येऊ शकता कारण रोड वाईड आहे. 2 मोठ्या बस पास होतील एवढा वाईड रोड आहे. आणि आपल्याला जो फ्रंटेज आहे डांबर रोडवरून तो जवळपास 50 ते 70 मीटरचा फ्रंटेज आहे, रोड फ्रंटेज. मी तुम्हाला आता प्रॉपर्टी दाखवतो आणि प्रॉपर्टीच्या शेवटी मी तुम्हाला बाकीचे डिटेल्स सांगेल. जे मालक आहेत ते डायरेक्ट आपले क्लायंट आहेत, त्यामुळे तुम्हाला व्यवहार सुरळीतपणे करता येईल. आणि बाकी आम्ही तुम्हाला इकडे वन स्टॉप सॉल्युशन देणार आहोत. म्हणजे पेपरवर्क्सपासून कन्सल्टन्सी, डिमार्केशन जर तुम्हाला करायचे आहे तर त्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला अंडर वन रूफ इथे आमच्याबरोबर मिळणार आहेत. तर चला सुरुवात करूया प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला. तर मंडळी, आपल्याला पूर्ण डांबर रोड फ्रंटेज आहे. हा जो रस्ता आला हा महाडकडून आला आणि हा कंटिन्यू होतो पुढे गावाकडे. एस टीचा रोड आहे. 2 एस टी पास होतील समोरासमोर, एवढा मोठा रोड आहे. आणि इथून जो फ्रंटेज स्टार्ट झाला आपला तो त्या पुढच्या पुलापर्यंत. ते बघा, इथून असा फ्रंटेज सुरू झाला आपल्या प्रॉपर्टीचा, तो पुढपर्यंत गेला. तुम्हाला पाणी वगैरे बघता येईल बघा. आताही या जागेमध्ये पाणी आहे किती. तर इकडे झरे वगैरे भरपूर आहेत पाण्याचे. आणि वरच्या बाजूला भातशेतीचे प्लॉट्स आहेत. भातशेती आत्ताही शेतकरी करतात. टेबल प्लॉट्स आहेत. हा हलकासा स्लोप आहे, कंटूर, नॉर्मल कंटूर आहे हा. इथे जर JCBने ब्लेड केला तर असा आडवा रोड आरामशीर वरच्या भातशेतीच्या प्लॉटपर्यंत जाऊ शकतो. आणि फ्रंटेज आपल्याला खूप मोठा मिळतो आहे इथे. ह्या पुढच्या ब्रिजपर्यंत फ्रंटेज आहे. आणि तिथून वहाळ आहे बाजूने, मॉन्सून रिव्हर आहे जी पूर्ण प्लॉटच्या आपल्या बाजूच्या दिशेनेच वाहते. ते अशा प्रकारे खाली जाते. इथे खाली आल्यानंतर ही वहाळ खूप मोठी होते. वरच्या दिशेने भरपूर झरे आणि वहाळ येतात. तिकडे समोर तुम्हाला वॉटरफॉल अनुभव करायला मिळेल इथून. म्हणजे पावसाळ्यामधली जी दृश्य असतील ना ही नेक्स्ट लेव्हल आहेत. म्हणजे अनबिलिव्हेबल असतील. एवढं सुंदर दृश्य, एवढं सुंदर कोकणातल्या वाईब्स तुम्हाला इथून अनुभव करायला मिळतील. तर प्लांटेशन, ॲग्रिकल्चर, प्लॉटिंग वगैरे काही तुमचे कन्सेप्ट असतील, फार्म हाऊस प्लॉट्स वगैरे, ते तुम्ही इकडे एक्झिक्यूट करू शकता. हे बघा, जागोजागी तुम्हाला इथे पाण्याच्या वहाळ वगैरे, पाण्याचे सोर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला इकडे पाणीही बऱ्या प्रमाणात लागेल. आणि पुढे गाव आहेत, मागच्या दिशेला गाव आहेत. तिथून तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे पोल वगैरे किंवा ट्रान्सफॉर्मर हे घेऊ शकता. आपला फ्रंट जो तिथून सुरू झाला तो इथपर्यंत येतो. म्हणजे ही जी वहाळ आहे हिच्या वरच्या बाजूने, आणि इथून आपली पूर्ण प्रॉपर्टी कंटिन्यू होते. इथे हा पूल आहे, मोठा पूल बांधलेला आहे, चांगला डेव्हलप्ड पूल आहे. हे जे पाणी आहे हे खालच्या दिशेला वाहतं. जागोजागी पाणी साचलेले स्रोत आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही इथे बघितलं तर इथे एक विहीर पण आहे. या विहिरीतून पण पाण्याचे लाईन गेलेली आहे, पाईप कनेक्शन्स गेलेले आहेत. आणि इथे समोर तुम्हाला एक सुंदर असा वॉटरफॉल अनुभव करायला मिळणार आहे. हा बघा, खूप मोठा वॉटरफॉल आहे तो समोर. तो पण तुम्ही इथून अनुभव करू शकता पावसाळ्यामध्ये. आणि इथे पण लाईनीने असे धबधबे असतात. तर मंडळी बघा, ही पावसाळी वहाळ आहे जिला पाणी असतं पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये ही हटते. आणि अशा प्रकारे एक नॉर्मल स्लोप आपल्या प्रॉपर्टीला वरती जातो आणि इथून अशी वाट जाते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं रोडवरून जेव्हा रोड फ्रंटेज दाखवला की वरती आपले प्लेन प्लॉट आहेत, टेबल प्लॉट आहेत आणि एकदम ओपन व्ह्यू आहे. तो आता आपण बघूया. तर बघा, वरती जाताना ऑन द वे तुम्हाला अशी सगळी झाडं बघायला मिळतील. हा काजू आहे इथे. आणि आपल्या प्रॉपर्टीच्या डावीकडून आहे ना वहाळ आहे, म्हणजे जी मॉन्सून वहाळ असते, तो झरा असतो तो आहे. त्याच्यामुळे इथे पाणी पण बऱ्यापैकी लागेल. तर मंडळी, तुम्ही नोटीस करू शकता या प्रॉपर्टीमध्ये उंबराची झाडं पण बऱ्यापैकी आहेत. हे खूप मोठं आहे आणि पिकलीत उंबरं. आणि अजून भरपूर झाडं अशी वरच्या दिशेला पण आहेत. तर अशा प्रकारे हे वाट आहे जायला. पण हे सगळं तुम्ही क्लीन केलात ना तर एकदम व्यवस्थित होईल.
आणि हे बघा आता आपण ह्या लँड पार्सलला आलेलो आहोत. ही पण सगळी भातशेतीचे प्लॉट आहेत. इथे पण भातशेती व्हायची आणि इथूनच आता आपल्याला पुढे जायचं आहे. हे बघा उजवीकडे पण असे भातशेतीचे प्लॉट आहेत सगळे. तर आता पुढे जाऊया. पुढे तर एकदम टेबल प्लॉट आहेत. तर वरती जे आपले भातशेतीचे प्लॉट आहेत तिथे जाताना अशा प्रकारे हे लँड पार्सल आहे. इथे डेव्हलप नाही केलं, इथे गवत वगैरे दिसेल तुम्हाला, कारण इथे आता भातशेती होत नाहीत. पण सगळे जे प्लॉट्स आहेत हे स्टेप वाईज आहेत आणि आजूबाजूला तुम्हाला जंगली झाडं पाहायला मिळतील. ह्याच्यामध्ये सागवान भरपूर आहेत आणि हा आंबा. तर मंडळी बघा आता आपण ह्या खालच्या दिशेने आलो. जास्त स्लोप नाही आहे, नॉर्मल स्लोप आहे. तो मी तुम्हाला दाखवला आहे आता व्हिडिओमध्ये. आणि वरच्या बेल्टमध्ये आपण आलो प्रॉपर्टीच्या की तुम्हाला इथे बघा हे सगळे असे भातशेतीचे प्लॉट मिळणार आहेत. खाली पण भातशेतीचे प्लॉट आहेत जसे मी तुम्हाला दाखवले. आजूबाजूला सुंदर परिसर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्हाला इथून अनुभव करायला मिळतात. त्या साईडला कांगोरीगड आहे, तुम्हाला गुगलला पाहता येईल. तेवढा फेमस नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक गड म्हणून त्याला ओळखला जातो कांगोरीगड. आणि हे जे डोंगर दिसत आहेत इथे पावसाळ्यामध्ये जबरदस्त अशी दृश्य असतात. वॉटरफॉल वगैरे सगळं तुम्हाला एवढं सुंदर पाहायला मिळतं इथे. आणि इथे आताही भातशेती होते, तुम्ही पाहू शकता. जे शेतकरी आहेत ते आताही भातशेती करतात. झाडं खूप मोठ्या प्रमाणात आहेत इथे, सागवान, त्याचबरोबर रायवळ आंबे, त्याचबरोबर इकडे तुम्हाला औदुंबराची म्हणजेच उंबराची झाडं पण खूप पाहायला मिळतील. बाकी सगळी जंगली झाडं आहेत इथे. तर आता आपण वरच्या पार्टमध्ये जाऊया प्रॉपर्टीच्या. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण भात कापणी वगैरे होऊन इकडे हा ओढवा रचलेला आहे. म्हणजे ह्याला कोकणामध्ये ओढवा म्हणतात. एक अशी रचना असते जेव्हा भात झोडायला वगैरे काढून ठेवतात तेव्हा हे भात झोडून झालेला आहे. हा पेंडा आहे. आणि हे बघा हे अशा प्रकारचे सगळे भातशेतीचे प्लॉट आहेत. आणि जागा ही सुपीक आहे, माती सुपीक आहे. तुम्ही इथे प्लांटेशन वगैरेचे प्रोजेक्ट इझिली करू शकता. तुम्हाला पाणी इथे बऱ्यापैकी लागेल. जर तुम्ही आता पाहिलं तर हे पण समोर जे झाड आहे हे पण उंबराचं झाड आहे आणि हिरवं गार आहे. इथे जे पाणी येतं डोंगरातून ते तुम्हाला नक्कीच इथे लागेल. आणि थोडा पार्ट जो आहे आपला तो थोडा ह्या जंगलामध्ये जातो, पण डोंगर आपल्या ह्या सर्वेमध्ये येत नाही किंवा ह्या प्लॉट साईजमध्ये लँड पार्सलमध्ये हा डोंगर बिलकुल येत नाही. पण हा खालचा पट्टा थोडा तुम्हाला ह्याच्यामध्ये येणार आहे, त्या साईडला आणि उजव्या साईडला तिकडे. बघा हे सगळी भातशेती केलेली आहे. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल. आणि येताना ऑन द वे तुम्हाला तिकडे गाव आहे. इथून 200 मीटरवर तुम्हाला गाव असेल आणि पुढे पण एक गाव आहे. तिकडे पण तो गाव तुम्हाला एक 300-400 मीटरवर गाव आहे. अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे. तुम्ही इकडे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन पण आणू शकता, ट्रान्सफॉर्मर वगैरे घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही सोलारचे काही कन्सेप्ट करू शकता इथे. बाकी बघा कसला जबरदस्त व्ह्यू आहे आणि छान अशी प्रॉपर्टी तुम्ही इथे घेऊ शकता. रेट पण रिजनेबल आहे. बघा फूडपर्यंत असे भातशेतीचे प्लॉट गेलेले आहेत. तुम्हाला काजूचं झाड पण इथे बघायला मिळेल. म्हणजे किती सुपीक माती आहे आणि किती बऱ्या प्रमाणात पाणी मिळते झाडांना याचा अंदाज तुम्हाला याच्यावरून आला असेल. हे बघा हा पण एक रायवळ आंबा आहे. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आपली फूडपर्यंत कंटिन्यू होते आणि इथे वरती पूर्ण तुम्हाला असं टेबलसारखाच लँड पार्सल मिळणार आहे. आणि हे आहे उंबराचं झाड. जरा जवळून बघूया आपण. बघा आणि हा आहे आपल्या प्लॉटवरचा नजारा. तर मंडळी आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क साधा. व्हॉट्सअप करू शकता. 24/7 कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. साईट व्हिजिटचे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला फोन कॉलवर सांगू. साईट व्हिजिटसाठी 2 दिवस अगोदर आम्हाला नक्की कळवा, म्हणजे आम्हाला कोणतरी टीम मेंबर अरेंज करता येईल. आणि तुम्हाला जर ह्याची किंमत जाणून घ्यायची तरी आम्हाला कॉल करा, कारण मार्केटमध्ये आपण ही प्राईस डिस्क्लोज नाही करू शकत. असे ओनरचे इन्स्ट्रक्शन्स आहेत आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही फोन कॉलवर नक्की तुम्हाला किंमत सांगू. रिजनेबल दरामध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी येणार आहे. तर नक्की लवकरात लवकर या, व्हिजिट करा. लोकेशन आवडलं तर सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी आहेत. तुम्हाला डॉक्युमेंट्स बघायला मिळतील आणि तुम्ही पुढचा व्यवहार सुरळीतपणे करू शकता.
तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रॉपर्टी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.